नमस्कार, छायात रेसिपीजमध्ये आज आपण खूपच टेस्टी आणि तितकाच पौष्टिक असा नाश्ता बनवतोय। सुरुवातीला इथे मी पाव कप पोहे घेतलेत। पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। 2 वेळा धुतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकलं आणि पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घालून पोहे असेच भिजत 5 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत एक वाटण तयार करूया। तिथे मिक्सरचं भांडं घेतलं, यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या घातल्यात, अर्धा चमचा ओवा घातला, अर्धा चमचा जिरं घातलं आणि आता हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर असं हे जाडसर वाटण तयार करून घेतलं। इथे आता एका बाउलमध्ये मी 2 कप ज्वारीचं पीठ घेतलं। यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे। बेसनामुळे ज्वारीच्या पिठाला बाइंडिंग यायला मदत होईल। आता यामध्ये जे पोहे आपण भिजवून ठेवले होते ते घालायचे आहेत। आधी पोहे असे कुस्करून घ्यायचे। पोहे छान सॉफ्ट झालेत, असे कुस्करून आता हे या पिठामध्ये घालायचे आहेत। यानंतर यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे। बारीक चिरलेला कांदा घातलाय, यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि इथे आता मी मेथी घालते आहे, बारीक चिरून घेतली आहे। इथे माझ्याकडे मेथीची भाजी होती म्हणून मी इथे घातली आहे। ऑप्शनल आहे, तुमच्याकडे दुसरी कुठली भाजी घरी असेल तर ती तुम्ही घालू शकता। पालक बारीक चिरून घातला तरी चालेल किंवा फक्त कोथिंबीर कांदा घालून केलं तरी चालेल। यामध्ये आता 1.5 चमचा धनेजिरे पूड घातली आहे। चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। यामध्ये आपण हिरव्या मिरच्या सुद्धा घातल्या, त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा। पाव चमचा हळद घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं। यानंतर यामध्ये 2 चमचे तेल घातले। सगळं आता छान एकजीव करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं सगळं एकजीव केल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडंसं सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे। तर आज आपण थालीपीठ बनवतोय। घरी भाजणी नसेल थालीपीठाची तर तुम्ही अशा पद्धतीने हे थालीपीठ बनवू शकता। इथे मी हे पीठ मळून घेतलं आहे। आता थालीपीठ थापून घेऊया। तर इथे मी एक ओलं कापड घेतलं आहे, यावरती असं पाणी लावून घेतलं। पुन्हा यावरती तीळ पसरवून घ्यायचे आहेत। यानंतर पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि हे आता थालीपीठ आपण थापूया। तव्यावरती सुद्धा तुम्ही थालीपीठ हे थापून घेऊ शकता। सैलसर पीठ असेल तर व्यवस्थित असं पातळ थालीपीठ थापता येतं। थालीपीठ पातळ असेल तर व्यवस्थित ते भाजलं जातं, कच्चं राहत नाही। तर इथे पहा, याला असे होल करते तेल सोडण्यासाठी। शक्य तितकं पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे, म्हणजे छान ते खुसखुशीत होतं। आता आपण थालीपीठ भाजून घेऊया। इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे, यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि आता असं कापडासकट हे थालीपीठ घालून हे कापड काढून घेतलं हलक्या हाताने। आता हे जे होल केले आहेत त्यामध्ये थोडंसं तेल सोडायचं आहे। एका बाजूने भाजल्यानंतर आपण उलटून घेऊया। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे भाजून घेऊ। मुलांसाठी बनवत असाल तर तूप घालू शकता, बटर घालू शकता। थालीपीठ हे खरपूस झालंय, खूप मस्त रंग आलाय थालीपीठाला। तर आता आपण हे काढून घेऊया। इथे मी दह्याबरोबर आणि टोमॅटो केचप बरोबर हे सर्व केलंय। खूपच पौष्टिक, तितकीच टेस्टी अशी रेसिपी आहे। नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता। थालीपीठ तुम्हाला खायचं असेल आणि भाजणी घरी तयार नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही झटपट हे थालीपीठ तयार करू शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत
धन्यवाद.